प्रश्न. खूप वर्षापासून ध्यानधारणा करतोय, पण समाधान होत नाही, तृप्ती नाही, अनुभूती नाही, संकटाची चाहूल लागतच नाही, वासना विकारांवर विजय मिळत नाही, काय करू समजत नाही. भगवंताची अवतीभोवती असून अनुभवता येत नाही. कृपा काय करू, कृपा करा गुरुदेव. खूप वर्षापासून ध्यानधारणा करतोयस, पण ही जी ध्यानधारणा करतोय ते कोणतं लक्ष ठेवून जर करत असशील तर समाधान लवकर लाभणार नाही. कारण प्रत्येक ध्यानामध्ये तुझं लक्ष अनुभूतीकडे केंद्रित असणार. जी ऊर्जा, जी शक्ती, जे इंधन घेऊन तुला ध्यानात खोलवर उतरायचं आहे, त्यातली निम्मी ऊर्जा अनुभूतीच्या प्रतीक्षेतच खर्च होत आहे, आणि म्हणून त्याला अजून अधिक काळ लागतोय. संकटाची चाहूल लागत नाही. मुळात ध्यानात कोणतेही संकट हे संकट राहतच नाही. मग त्याची चाहूल घेऊन तरी काय करायचं. ध्यान तुला अशा पद्धतीने विकसित करतं की तू कोणत्याही संकटाशी सामना करू शकतोस, आणि ती देखील अगदी सहजपणे. वासना विकारांवर विजय मिळवायची काय गरज आहे. वासनाचा विरोध तुला अजून अधिक वासनेच्या विळख्यात अडकून ठेवेल. त्याला विरोध करू नकोस. यात वासना अधिक बळकट होत जाईल, आणि तू त्याच्या विरोधात लढून तुझी शक्ती पण व्यर्थ दडवून टाकशील. तू स्वतःचंच नुकसान करून घेशील. वासना वाईट नाही आहे. ती तुला अधिक शक्तिशाली बनवू शकते जर तिचा योग्य वापर केलास तर. आणि तिच्या विरुद्ध युद्ध पुकारून तू स्वतःलाच कमजोर करून घेतेस. वासनेचं दमन नाही तर त्याचं रूपांतरण होणं गरजेचं आहे. वासना आणि विकार हे ईश्वरानेच दिलेले, आणि जर ते उपयोगी नसते तर ईश्वराने ते दिलेच नसते. जर त्याचा उपयोग नसता तर जे आपल्या जीवनात निरर्थक असं काहीच नाही आहे. जे आहे त्याची सार्थकता आहे. जे आहे ते परमात्म्याचंच आहे, ते अकारण नाही. त्यामुळे मनाच्या विकार पाहून उगाच त्यासोबत शत्रुत्वाचं नातं जोडू नकोस. तू शत्रुत्वाच्या भावनेने त्यांना पाहू नकोस. जसं आपण ध्यान शिबिरात क्रोध रूपांतरण तंत्र शिकलो, त्याच पद्धतीने वासना विकार रूपांतरण घडून शकतं. पण तुझ्या मनात आधी त्याच्याबद्दलचा शत्रुभाव घडून घेतला पाहिजे. वासनेकडे एक शुद्ध ऊर्जा म्हणून बघ. मैत्रीपूर्ण प्रेमपूर्ण भावनेने बघ. जर तुला त्या ऊर्जेचा उपयोग तुझ्या अंतर्यात्रेत करून घ्यायचा असेल तर आधी मनातील त्याच्याबद्दलची घृणा, द्वेष तुला संपुष्टात आणावी लागेल. जितका जास्त क्रोध जितकी जास्त वासना तितकीच संभावना उच्चतम शिखर पदगांत करण्याची अधिक असते. जितक्या उंच जायचं आहे तितक्या उंचीवर जाण्यासाठी अधिक ऊर्जा, अधिक शक्तीची गरज असते. त्यामुळेच तर उंगलीमाल आणि वाल्याकोळीसारखे क्रोधी आणि दुष्ट प्रवृत्तीचे लोक देखील संतत्वात रूपांतरित झाले, होऊ शकले. फक्त ऊर्जेचा वापर आपण कसे आणि कशा पद्धतीने करतो यावर सर्व अवलंबून आहे. भगवंत अवतीभोवती असून अनुभवता येत नाही. जर अनुभवता येऊ शकतो, जरूर अनुभवता येऊ शकतो. कारण तो जसा तुझ्या अवतीभोवती आहे तसेच तुझ्यामध्ये देखील आहे. मुळातच प्रत्येक व्यक्ती ही ईश्वर स्वरूप आहे.
कारण त्या परमतत्वातून, त्या निराकारातूनच सर्व आकार प्रकटले आहेत. प्रत्येक आत्मा परमात्म्याचा अंश आहे आणि निश्चितच तुला तो अवतीभोवती देखील अनुभवता येईल, नक्कीच अनुभवता येईल आणि स्वतः तुझ्यात देखील तुला तो अनुभवता येईल. तुझी भगवंताप्रती ओढ मी समजू शकतो आणि तू माझ्या संपर्कात आलास, योगायोगाने का होईना, तू आलास असं म्हणता येणार नाही. तुझ्या भगवंताप्रती असलेली ती जी प्रामाणिक ओढ आहे, ती तुला माझ्यापर्यंत घेऊन आली आहे. आता तुझी शोधयात्रा समाप्त झाली. आता खरी साधना सुरू होईल. आता खऱ्या अनुभवाचे कवाडे उघडू लागतील. तुझ्या नयनातून, तुझ्या स्पर्शातून, तुझ्या मौन प्रार्थनेतून तुझी भगवंताप्रतीची ओढ मी अनुभवलेली आहे. तुझ्यातील ईश्वराप्रती असलेलं अतूट प्रेमपूर्ण स्पंदने मला जाणवले आहेत. तू निराश होऊ नकोस. तू योग्य मार्गावर आहेस. तुझा मार्ग चुकलेला नाही. फक्त तू त्या मार्गावर चुकीच्या पद्धतीने चालत होतास. पण खात्री बाळग, तू आता भगवंतापासून फार दूर नाही. लवकरच त्याच्या अनुभूतीच्या प्रकाशाने तुझा अंतरंग न्हाऊन निघेल आणि ध्यानाच्या दर्पणात तुझ्यातील भगवंताचं तुला दर्शन होईल.